नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमित्र गजानन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण शेवगा लागवड आणि पाण्याचे व्यवस्थापन याबद्दल थोडक्यात माहिती आपण शेतकऱ्यांच्या मार्फत घेणार आहोत. तर माझ्यासोबत शेतकरी आहेत, तर आपण त्यांच्या थ्रू पूर्ण पिकाची व्यवस्थापनाची पूर्ण माहिती घेणार आहोत. भाऊ, थोडक्यात तुमचा परिचय सांगा. नमस्कार, मी सुभेदार दीपक खेडेकर, रिटायर्ड भारतीय सेना, राहणार हिवरा आश्रम, तालुका मेकर, जिल्हा बुलढाणा. तुमचा मोबाईल नंबर पण सांगा. मोबाईल नंबर आहे माझा 9175050277. भाऊ, तुम्ही किती वर्षापासून शेती करता? मी रिटायर झाल्यापासून म्हणजे मागचे 3 वर्षापासून शेती करतोय आणि आर्मीमध्ये जॉईन होण्याच्या अगोदर मी 12वीपासून शेतकरीच होतो. आर्मी जॉईन केल्यानंतर काही कारणास्तव मला करता नाही आली, तर माझा छंद होता शेती करणं, त्यामुळे मी आर्मीमधून VRS घेऊन शेती करतोय. भाऊ, तुम्हाला शेवगा लागवड करण्याची कल्पना तुम्हाला कुठून मिळाली? शेवगा लागवड करण्याची संकल्पना अशी आहे की आतापर्यंत आपण फक्त असं ऐकत आलेलो आहे की शेतकरी पिकवतो पण त्याला विकता येत नाही. त्यातून मी एक प्रेरणा घेतली की शेतकऱ्याला पिकवायचं कसं आणि विकायचं कसं हे सांगण्यासाठी माझा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी मी हे शेवगा शेतीचा एक प्रयोग केला होता आणि तो प्रयोग चांगल्या प्रकारे यशस्वी झालेला आहे. भाऊ, आपण शेवग्याची कोणती जात लावलेली आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. ही जी जात तुम्हाला दिसते आहे, मी ही वलईपट्टू म्हणून जात आहे, जे की तामिळनाडू राज्यात कोयंबतूर युनिव्हर्सिटीमधून मी बोलवलेली आहे. ते माझे एक मित्र आहेत, ते तिथे जॉब करतात. त्यांच्याकडनं मी स्वतः जाऊन तामिळनाडूमधून ही मी व्हरायटी आणलेली आहे आणि या 1.5 एकर क्षेत्रामध्ये याची लागवड केलेली आहे. भाऊ, जवळपास या 1.5 एकरामध्ये तुम्हाला आतापर्यंत म्हणजे खर्च किती झालेला आहे या बियाणामध्ये? याला जर तुम्हाला तसं सांगायचं झालं, लागवडीपासून याला खर्च आहे एकरी याला 4 किलो बी लागतं. आपण डायरेक्ट रोपं विकत न घेता पैसे कसे वाचवता येतील त्या उद्देशातून आपण हा पूर्ण प्लॉट लावलेला आहे. आपण डायरेक्ट बी आणलं आणि बी याच्यावरती लागवड केलेली आहे. जे बी आहे ते आपल्याला 2600 रुपये किलो हे बी भेटलं होतं आणि एका एकरामध्ये साधारणतः याला 4 किलो बी लागतं. भाऊ, याला जवळपास आतापर्यंत हे पूर्ण एकरामध्ये आपण पाणी व्यवस्थापन म्हणजे किती प्रमाणात पाणी द्यावं लागले, किती पाणी दिलं आतापर्यंत तुम्ही? ही जी शेवगा शेती आहे याला साधारणतः जमीन तुमची कुठल्याही प्रकारची चालते, पण जर हलकी आणि निचराव होणारी जमीन जर असेल तर फारच उत्कृष्ट. याला पाण्याची जास्त आवश्यकता नसते, म्हणजे कोरडवाहू पीक म्हणूनही याची गिनती होते. पण साधारणतः मागच्या मे मध्ये किंवा जून मध्ये जर तुम्ही याला 8 दिवसाला किंवा 4 दिवसाला 2 तास जरी ड्रिपने पाणी दिलं तरी याला सफिशियंट पाणी होतं. आणि याला खत व्यवस्थापन म्हणजे खत कुठले खत व्यवस्थापन करायचं म्हणजे याच्या मागे आता हे कसं आहे, खाण्याचं सुपरफूड आहे. सुपरफूड असल्यामुळे आपण कसं आहे, मनुष्याला देणार आहे, आपण याच्या सुपरफूड मध्ये गिनती होते. त्यामुळे याला पेस्टिसाइड्स किंवा केमिकल आपण घेत नाही, ऑर्गॅनिकली आपण याला पिकवतो. आपण याला आतापर्यंत जेव्हा लागवड केली होती त्या टायमाला आपण याला 4 ट्रॉल्या शेणखत टाकलं होतं. त्यानंतर मग गांडूळ खत आणि निंबोळी अर्काचे आपण याच्यावरती स्प्रे घेतो. 1 या 2 वेळेस आपण स्प्रे घेतला, कारण की याच्यावरती अशी काही रोगराई वगैरे काही येत नाही. आली तर याच्यावर फक्त मावा तुडतुडे येतात की जरा शोषण करणारे किडे असतात. आणि निंबोळी अर्काने किंवा करंजी पेंट जर तुम्ही मारला तर ते निघून जातात. अच्छा, तर वेगळं काही रासायनिक वेगळं रासायनिक खतं घेण्याची गरज नाही, कारण की केमिकल आपण दुसऱ्याला देऊ शकत नाही. आपणही खात नाही आणि दुसऱ्यालाही दिलं नाही पाहिजे. भाऊ, याला हार्वेस्टिंग कोणत्या पद्धतीने करायचे, कसं करतात ते? याला हार्वेस्टिंग करण्याची पद्धत तुम्हाला डायरेक्ट डेमोज दाखवतो. आज आपलं चालू आहे या पद्धतीनं. याचं झाड असतं, या झाडाच्या अशा फांद्या घ्यायच्या. ह्या ज्या झाडाच्या फांद्या घेतल्या त्यानंतर याला आपण तिकडे ड्रम ठेवलेले आहेत, त्या ड्रम मध्ये धुवून काढतो. धुवून काढल्यानंतर याला सावलीमध्ये सुकवतो. साधारणतः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये याला 5 ते 6 तासात हा पाला सुकतो आणि सुकल्यानंतर फक्त तुम्ही झाडून घेतला की तुमचा पाला विकण्यासाठी तयार. भाऊ, आपण उत्पादनावर येऊया. एका एकरामध्ये किती पाला किंवा शेंगा मिळतात याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. याचं उत्पादन शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वातावरणावरती अवलंबून आहे. तुमचं चांगलं जर वातावरण असेल तर तुम्हाला एका तोडणीला, जसं आता ह्या तोडतायत सध्या हार्वेस्टिंग चालू आहे, अशा एका तोडणीला 1.5 ते 2 क्विंटल पर्यंत पाला वाळवून तयार होतो. साधारणतः याच्या 45 ते 55 दिवसानंतर याची एक हार्वेस्टिंग येते. वर्षभरात जर बघितलं 6 किंवा मग 5 जरी तुम्ही पकडल्या आणि ॲव्हरेज मध्ये 1 क्विंटल जरी धरला तरी तुम्हाला 5 ते 6 क्विंटल पाला एका वर्षाला निघतो. भाऊ, पहिल्यांदा उत्पादन तुम्हाला किती दिवसानंतर मिळालं होतं याच्यात? मला पहिल्यांदा उत्पन्न मिळालं होतं
3 महिन्या 90 दिवसानंतर. पण सांगायचा याच्या मागचा उद्देश असा आहे की 3 महिन्यानंतर निघण्याचा. मागच्या वर्षी मी या प्लॉटची लागवड केली होती 21 जूनला आणि तुम्हाला मागच्या वर्षी माहिती आहे की अति पाण्यामुळे माझी जी पहिली तोडणी आहे ती वाया गेली होती. पाण्यातच मला तोडता नाही आलं किंवा मला त्याला सुकवता नाही आलं. पण याचं तसं उत्पादन जे आहे ते 55 दिवसापासून तुमचं सुरू होतं. त्याची एक सायकल आहे, 55 ते 65 दिवसापर्यंत तुम्ही तोडायचं. त्यानंतर पुन्हा त्याला फुटवे फुटतात, परत 55 ते 65 दिवसानंतर तुम्ही त्याचा पाला परत घेऊ शकता. म्हणजे याचं वर्षभर उत्पादन तुम्हाला मिळते? वर्षभर उत्पादन आहे. आणि शेतकऱ्याला सांगायचं की ज्या प्रकारे तुम्हाला सोयाबीन, उडीद, मूग, कपाशी तुम्ही लावता, तर एक पीक झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये रोटावेटर, त्याची मशागत, वखार, नांगरणी या सगळ्या गोष्टी, परत पेरणी, परत केमिकल, या सगळ्या गोष्टी येतात. या ठिकाणी तुम्हाला ती करायची गरज नाही. तुम्ही एकदा का याच्यावरती खर्च केला तर तुम्हाला कमीत कमी 6 ते 7 वर्ष या शेताकडे परत बघण्याची गरज नाही. म्हणजे तुमचा जो लागवडीचा खर्च आहे तो जर सोडला, त्यानंतर तुम्हाला याच्यावरती फक्त खत किंवा तुम्हाला जर टाकायचं असेल, जर जास्त उत्पादन घेण्यासाठी एखादा स्प्रे घ्यायचा असेल तर तोच त्याच्यावरती खर्च आहे. आणि हार्वेस्टिंगचा त्यानंतर तुम्हाला कसल्याही प्रकारचा यात खर्च नाही. भाऊ, माल विकायचं काम पडलं तर कोणतं बाजारपेठ तुम्हाला जवळ पडेल किंवा कुठे विकायला पाहिजे? याला बाजारपेठेसाठी मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगू शकतो की मी माझी स्वतःची एक दिव्यनीती ॲग्रो म्हणून एक फर्म चालू केलेली आहे. त्या ठिकाणी माझी मशिनरी वगैरे आहे. मी हा पाला स्वतः त्या मशिनरीमध्ये नेऊन त्याची पावडर करतो आणि त्याची मार्केटिंग करतो. तसं याला मार्केटमध्ये खूप मागणी आहे. तुम्ही बाहेर या पाल्याला 100 रुपयापासून तर 200 रुपयापर्यंत किलोने याला भाव आहे. पण तुम्हाला जर नाहीच कोणी भेटलं तर मी तुमच्याकडून हा पाला केव्हाही घ्यायला तयार आहे. पण माझ्यापेक्षा जर कोणी जास्त भाव देत असेल तर तुम्ही त्यालाही देऊ शकता, काही अडचण नाही. भाऊ, तरी सध्या बाजारभाव किती आहे? सध्याचा बाजारभाव चालू आहे 140 रुपये किलो. अच्छा. आणि विक्री करताना सहसा कोणत्या अडचणी येत असतात त्याबद्दल थोडक्यात सांगा. याला विक्री करताना अडचण तशी काही विशेष अडचण येत नाही. फक्त याच्यामध्ये कसं आहे, तुमच्याकडून घेणारा जो आहे तो फक्त एकच गोष्ट विचारणार की हे तुमचं सेंद्रिय आहे का नॉर्मल रासायनिक आहे. जर तुमचं सेंद्रिय असेल तर सेंद्रियचा भाव अलग भेटतो आणि रासायनिक जर असेल तर त्याचा भाव कमी भेटतो. सेंद्रियचा भाव जो आहे तो 250 रुपयापासून वरती आहे आणि केमिकल याचा जो आहे तो 200 रुपयाच्या खालीच राहतो. भाऊ, एका एकरातून वार्षिक उत्पन्न किती मिळते याच्यामध्ये? एका एकरातून याचं वार्षिक उत्पन्न जर तुम्ही धरलं 6-7 क्विंटल जर पाला झाला आणि 100चा जरी भाव धरला तुम्ही, तर तुम्हाला 70 ते 80 हजार रुपयापर्यंत आरामशीर तुम्हाला याचं उत्पन्न निघतं. कमीत कमी सांगितलं मी, याच्यापेक्षा जास्त जर तुम्हाला भाव भेटला. मागच्या वर्षी मी ज्याचा प्लॉट बघितला होता त्याने एका एकरात 1 टन पाला घेतला आणि त्याला त्या वर्षी भाव भेटला 200 रुपये किलो. त्यावेळेस त्याने 2.25 लाख रुपये या शेतीतून कमवले होते. म्हणजे खर्च होता जाता निव्वळ नफा आपल्याला किती मिळतो याच्यामध्ये? खर्च याच्यावरती काहीच नाही. तुमचा जर फर्स्ट टाइमला जर तुम्हाला या लागवडीला करायला मला 13,000चं मी ठिबक लावलं, 13,000चं याला बी लागलं होतं, म्हणजे 26,000 रुपये झाले आणि लागवडीचा खर्च 2,000 रुपये झाला होता. असे जर धरले तुम्ही तर 30 ते 40-45 हजारापर्यंत तुमचा सुरुवातीचा खर्च येतो कमीत कमी. जर जो मी केलेला आहे, कमीत कमी नाही म्हणतात त्याला. त्यानंतर तुम्हाला याच्यावरती कोणता खर्च नाही. फक्त जो हार्वेस्टिंगचा आहे 2-2.5 हजार रुपये महिला तोडतात तेवढाच खर्च आहे. त्यानंतर तुमचा समोर कंटिन्युअसली नफा. सुरुवातीचं जर तुम्ही बघितलं की मला जर उत्पन्न झालं, मला आता 75,000चं उत्पन्न झालेलं आहे, त्यातून मी 50,000 जरी माझा खर्च धरला तरी मला 25,000 रुपयातून नफा आलेला आहे. पण यानंतर या वर्षीचा जो खर्च आहे तो माझा निव्वळ नफा राहणार आहे. भाऊ, इतर पिकाच्या तुलनेत शेवगा तुम्हाला पीक कसं वाटतं? हो, इतर पिकाच्या तुलनेत शेवगा कधीही परवडतो. तुम्हाला जास्त खर्चिक नाही, तुम्हाला कसल्याही प्रकारचा जास्त त्याच्यावरती रोगराई किंवा स्प्रे घेण्याची आवश्यकता नाही आणि हार्वेस्टिंगलाही सोपं आहे. आणि याची लागवड करायची योग्य वेळ कोणती आहे? लागवड तुम्ही 12 महिन्यात कधीही करू शकता. त्याला अशी लागवडीची योग्य वेळ नाही. फक्त थोडासा पावसाच्या अगोदर किंवा पावसाच्या नंतर करा, जेणेकरून तुमच्या झाडाचा मर होणार नाही. भाऊ, आपल्याला तुमचा अनुभव बघायचा आहे की शेवगा लागवड करताना तुम्हाला सर्वात मोठा धडा कोणता मिळाला याच्यामध्ये? धडा म्हणल्यापेक्षा मी धडा घेण्यापेक्षा याच्यामध्ये माझा जो उद्देश होता तो फुलफिल झाला. आज माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की जे मी ठरवलं होतं ती गोष्ट मी साध्य करू शकलो, याचाच मला अनुभव आहे. बाकी असा धडा वगैरे काही नाही. पण मला असं वाटतं की पारंपरिक शेती सोडून काहीतरी वेगळं करावं. कारण की आतापर्यंत तुम्ही शेवग्याच्या फक्त शेंगा विकताना बघितलं असेल. पाला फार रेअर मध्ये लोकांना माहिती आहे, पण पालाही विकला जातो आणि या पालामध्ये तुमच्या दुधापेक्षा 300 पट कॅल्शियम जास्त आहे आणि तुमच्या मटण, चिकन, अंड्यापेक्षा 200 ते 250 पट प्रोटीन याच्यामध्ये जास्त आहे. त्यामुळे ज्याला बाहेर देशामध्ये सुपर फूड म्हणून ओळखण्यात येतं. हे जे वनस्पती आहे याची जी पावडर जर तुम्ही कन्झम्पशन केली तर याच्या पावडरने कमीत कमी ज्या लोकांना हाडाचे प्रॉब्लेम आहे, ज्यांच्या नसामध्ये वेदना होतात किंवा ज्यांचे जॉईंट पेन आहेत,
त्यांच्यासाठी या पाल्याचा रामबाण औषध आहे. त्यासोबत तुमचे ऍसिडिटी आणि जे वजन कमी करणे यावरतीही हा पाला जो आहे तो गुणकारी आहे. नवीन शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल याच्या माध्यमातून? नवीन शेतकऱ्यांना माझा सल्ला हाच आहे की पारंपरिक सोडून काहीतरी नवीन करा. मी जसं हे केलंय, तुम्ही माझ्याकडे या, बघा, मला विचारा तुम्हाला काय अडचणी आहेत, आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मीही हे करू शकतो तर तुम्ही सुद्धा हे करायला मला तरी वाटतं काही हरकत नाही. कारण की याला मार्केट मीच आहे किंवा बाहेरही मार्केट आहे. तुम्ही बाहेरही विकू शकता किंवा मलाही विकू शकता, पण तुम्हाला जर वाटलं की बाबा आपल्याकडून होऊ शकतात ह्या गोष्टी तर तुम्ही कधीही करायला, मी तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहे सगळ्या स्तरावरती. आता शेगवा लागवड जर करायची असेल तर कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत? शेवगा लागवड जर तुम्हाला करायची असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला कशाची करायची आहे, शेंगाची करायची आहे का पालाची करायची आहे डिसाईड करा. त्यानंतर तुम्ही कशा प्रकारे तुम्हाला त्याच्यामध्ये आंतरपीक घ्यायचं का फक्त पाल्याचीच घ्यायची ते गोष्ट ध्यानात ठेवा. आणि त्यानंतर की तुम्हाला याच्यावरती फक्त नफा म्हणून नका बघू, एक शेती म्हणून बघा. शेतीत जर तुम्ही जेवढं द्याल तेवढं तुम्हाला त्याचं उत्पन्न शेती 100% देणार. धन्यवाद भाऊ, तुम्ही माहिती दिली त्याबद्दल. चालेल, तुमचाही खूप खूप धन्यवाद. तुम्ही आले आणि वेळात वेळ काढून मला जे काय प्रश्न विचारले, शेतकऱ्यांचे उपयोगी प्रश्न आहे, खूप छान आहे. तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काय नाव, गजानन पवार. गजानन पवारच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.